नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर देशातील करोडो एनपीएस धारकांसाठी मोठी अपडेट। एनएमओपीएस संघटनेकडून ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता देशातील करोडो एनपीएस धारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व आंदोलनाची तयारी कशा पद्धतीने केला जातो आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, देशातील करोडो एनपीएस धारकांसाठी मोठी अपडेट, एनएमओपीएस संघटनेकडून ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी। बघा, बिग अपडेट फॉर कोरियर्स ऑफ एनपीएस होल्डर्स इन द कंट्री। एनएमओपीएस ऑर्गनायझेशन प्रिपेअर्स फॉर हिस्टोरिक सीट इन प्रोटेस्ट। देशातील करोडो एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे एनएमओपीएस या देशातील कर्मचारी संघटनांमार्फत देश पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणींसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी केली जात आहे। बघा, जुनी पेन्शन योजना, ओल्ड पेन्शन स्कीम। जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी देशातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन लढा देत आहेत। देशात एकसंघ पद्धतीने आंदोलन करण्यासाठी एनएमओपीएस या संघटनेच्या एकाच छताखाली जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत। बघा, एनएमओपीएस नेमकं काय आहे? नॅशनल मूवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम। या संघटनेचे नेतृत्व विजय कुमार बंधूजी हे करत आहेत। त्यांच्याच अध्यक्षतेखाली जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देश पातळीवर वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या या नेतृत्वाखाली देशातील सर्व सरकारी कर्मचारी एका छताखाली येऊन आपली जुनी पेन्शनची मागणी करत आहेत। बघा, यापूर्वी केलेल्या या महाआंदोलनामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करून सुधारित पेन्शन प्रणाली म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली आहे। आता लढा पुन्हा सक्रिय करून जुनी पेन्शनची मागणी ही पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे। बघा, 1 मे रोजी महाधरणे आंदोलन। दिनांक 1 मे 2025 रोजी देश पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी महाधरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे। तर याकरिता देशातील सर्व कर्मचाऱ्यांनी सदर महाआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार बंधूजी यांनी या ठिकाणी केले आहे। सदर आंदोलनास राज्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांमार्फत पाठिंबा देखील देण्यात आला असून राज्यातील संजय सोनार म्हणजे मामा हे राज्यातील कर्मचाऱ्यांचे नेतृत्वासाठी पुढाकार घेत आहेत। सदर आंदोलनास देशातील तब्बल 1 करोडपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने तशा प्रकारचे आयोजन संघटनेकडून करण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी देशातील करोडो एनपीएस धारक जे आहे त्या धारकांसाठी ही मोठी अपडेट आहे। एनएमओपीएस या संघटनेकडून ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी ही कशा पद्धतीने केली जात आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।